वेलकम, 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 वेलकम. आपल्या तिसऱ्या पार्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं वेलकम. थोडीशी सिनेमॅटिक सुरुवात केलेली आहे. म्हणजे तुम्हाला पण असं एखादं फिल्म बघितल्यासारखं वाटलं पाहिजे, आहे की नाही? असं बोर नाही वाटलं पाहिजे बाबा, आहे की नाही? टीचिंग कसं असं इंटरेस्टिंग असलं पाहिजे, आहे की नाही? बोरिंग असतं कामा नये, मजा आली पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला शिकता पण आलं पाहिजे. तर बघा, आज आपल्याला 7वा टाइप शिकायचा आहे क्वेश्चन टॅगमध्ये. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे जर एखादा कॉम्प्लेक्स सेंटेन्स जर असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय, याच्यामध्ये 2 वाक्य असतात किंवा अधिक जास्त पण असू शकतात, एकापेक्षा जास्त वाक्य असतात. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, आहे की नाही? जसं तुम्ही आता इथं एक्झाम्पल बघाल, इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस. आता या एकाच वाक्यामध्ये 2 उपवाक्य आहेत, आहे की नाही? 2 पार्ट आहेत बघा. कोणते कोणते? इफ यू वर्क हार्ड, आहे की नाही, यू विल गेट सक्सेस, हे 2 पार्ट आहेत, आहे की नाही? आणि कॉमनने ते सेपरेट केलेले आहेत. ठीक आहे, तर यांना म्हणतात क्लॉज, आहे की नाही? हे जे 2 पार्ट आहेत या सेंटेन्सचे, यांना काय म्हणतात, क्लॉज म्हटलं जातं, आहे की नाही? तर याच्यामध्ये एक मेन क्लॉज असतो आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज असतो. मेन क्लॉज म्हणजे काय, त्याच्यामधला तो महत्त्वाचा क्लॉज असतो, आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय, तो तुलनेने कमी महत्त्वाचा असतो आणि मेन क्लॉजवरती डिपेंडंट असतो. ठीक आहे, तर आपल्याला क्वेश्चन टॅग करताना मेन क्लॉजचा क्वेश्चन टॅग करायचा आहे. जसं तुम्ही आता या एक्झाम्पलमध्ये बघाल, इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस. तर आता हे क्लॉज कसे ओळखायचे की मेन क्लॉज कुठला आणि सबऑर्डिनेट क्लॉज कुठला? तर ज्या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय किंवा कंजक्शन इंग्लिशमध्ये आपण ज्याला म्हणतो, तर ज्या पार्टमध्ये कंजक्शन किंवा उभयान्वयी अव्यय असते, तर तो सबऑर्डिनेट क्लॉज असतो. सबऑर्डिनेट म्हणजे काय, गौण वाक्य. गौण वाक्य मराठीत काय म्हणतो आपण त्याला, गौण वाक्य, आहे की नाही? आणि दुसरा जो पार्ट असतो ज्याच्यामध्ये कंजंक्शन म्हणजेच काय, उभयान्वयी अव्यय नसते, तो मेन क्लॉज असतो वाक्यामधला, कॉम्प्लेक्स सेंटेन्समधला, आहे की नाही? तर आपल्याला क्वेश्चन टॅग हा मेन क्लॉजचा करायचा असतो. जसं तुम्ही हा जर वाक्य बघितलं, इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस, तर कॉमाच्या आधीचं जे आहे जो क्लॉज आहे, इफ यू वर्क हार्ड, त्याच्यामध्ये बघा कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय आलेला आहे, इफ. मग हा कोणता क्लॉज आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे की नाही, गौण वाक्य आहे. आणि दुसरा जो पार्ट आहे मग उरलेला, यू विल गेट सक्सेस, हा मेन क्लॉज आहे. तर आपल्याला क्वेश्चन टॅग मेन क्लॉजचा करायचा आहे, यू विल गेट सक्सेस. आता याचं तुम्हाला क्वेश्चन टॅग करायचा आहे. कसं कराल तुम्ही, तर वाक्य तसं लिहून टाकायचं, इफ यू वर्क हार्ड कॉमा यू विल गेट सक्सेस, ओके. आणि आता कॉमा देऊन आता क्वेश्चन टॅग करायचा आहे. तर क्वेश्चन टॅग कोणाचा कराल तुम्ही आता, मेन क्लॉजचा कराल. कोणाचा, मग यू विल गेट सक्सेसचा. कसा कराल मग, यू विल गेट सक्सेस कॉमा विलला काय लावायचं, नॉट विल नॉट यू, म्हणजेच त्याला विलला नॉट लावल्यावर तो काय होतो, वोंट, आहे की नाही? मग काय होणार, वोंट यू. दुसरं एक्झाम्पल बघा, वेन ही सॉ टायगर कॉमा ही रॅन अवे. आता मला सांगा याच्यामधला सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे आणि मेन क्लॉज कोणता आहे? कुठं लागलेला आहे, कंजंक्शन, उभयान्वयी अव्यय, आहे की नाही? वेन आहे की नाही, वेन आहे. तर म्हणजे काय, व्हेन ही सॉ टायगर, त्याने जेव्हा वाघ बघितला तेव्हा तो पळाला. तर जेव्हा, जेव्हा हा काय आहे या ठिकाणी, उभयान्वयी म्हणजेच काय, कंजंक्शन आहे, आहे की नाही? तर व्हेन कोणत्या पार्टमध्ये लागला आहे, वेन ही सॉ टायगर या पार्टमध्ये लागला आहे. मग हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि उरलेला जो आहे ही रॅन अवे, हा काय, मेन क्लॉज आहे. मग आपल्याला क्वेश्चन टॅग करताना कोणाचा विचार करावा लागेल, ही रॅन अवेचा, आहे की नाही? हां, मग सोपं आहे. आता कसा कराल बघा, कसं कराल मग, ते वाक्य तसं तसं लिहून टाकायचं, वेन ही सॉ टायगर कॉमा ही रॅन अवे. आणि आता याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे, मग कॉमा. मग आता कसं कराल, ही रॅन अवे. मग आता इथं बघा काय दिसतंय का, हेल्पिंग वर्ब, एम इज ऑर वॉज वेअर काय दिसतंय का, काहीच नाही दिसत आहे, आहे की नाही? मग याचा टेन्स लक्षात घ्यायचा आहे, ही रॅन अवे कोणता टेन्स आहे, सिम्पल पास्ट आहे. मग सिम्पल पास्टसाठी कोणता आहे तो, हेल्पिंग वर्ब, डीड. मग आता ही रॅन अवे लिहिलं आपण डीड, पण ही रॅन अवे पॉझिटिव्ह आहे. मग क्वेश्चन टॅग करताना काय करावं लागेल, निगेटिव्ह करावं लागेल. मग डीडला नॉट लावावं लागेल, डिडंट. हां, कोण मग आता डिडंट कोणता येणार, सर्वनाम. कोण पळाला, ही रॅन अवे म्हणतोय, मग काय येणार, डिडंट ही. तिसरं बघा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू स्टडी वेल, आहे की नाही? आता याच्यामध्ये बघा कॉमा तुम्हाला दिसत नाही आहे, पण वाक्य बघा 2 आहेत पार्ट याच्यामध्ये, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट आणि यू स्टडी वेल. आणि हे 2 पार्ट दॅटने जोडलेले आहेत. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू स्टडी वेल. आता याच्यामध्ये 2 क्लॉज आहेत, आहे की नाही? तर तुम्ही कोणाचा विचार करणार,
क्वेश्चन टॅग बनवताना मेन क्लॉज कोणता असतो? सबऑर्डिनेट क्लॉज कोणता असतो? ज्याच्यामध्ये कंजंक्शन असतो. आता या दोन पार्टपैकी कोणामध्ये कंजंक्शन आहे? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट हा एक पार्ट आहे आणि इट्स व्हेरी इम्पॉर्टंट आहे की नाही, ते खूप महत्त्वाचे आहे, हा एक पार्ट झाला. आणि उरलेला दुसरा पार्ट झाला. तर इट्स व्हेरी इम्पॉर्टंटमध्ये काही कंजंक्शन आहे का? इफ, वेन, दॅट वगैरे नाही आहे. परंतु दुसऱ्या पार्टमध्ये बघा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट हा इथे एक पार्ट संपतो आणि दुसरा जो पार्ट आहे दॅट यू स्टडी वेल याच्यामध्ये कंजंक्शन आहे. आहे की नाही? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट याच्यामध्ये काही कंजंक्शन नाही, उरलेल्या पार्टमध्ये आहे. मग तो सबऑर्डिनेट क्लास झाला. मग मेन क्लास कोणता आहे? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्याचाच तुम्हाला विचार करायचा आहे मग क्वेश्चन टॅग करताना. ठीक आहे. मग ते वाक्य तसं तसं लिहून टाकायचं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू स्टडी वेल, कॉमा. आणि आता आपल्याला कोणाचा विचार करायचा आहे? मेन क्लॉजचा. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट आहे की नाही? मग काय येणार? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. याचा क्वेश्चन टॅग काय होणार मग त्याचा? इट्स म्हणजे काय? इट इज ना. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग इज आहे तर काय होणार मग? इजंट आहे की नाही? पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह होणार. इजंट. काय मग सर्वनाम काय येणार? दिलेलंच आहे ना. इट्स म्हणजे काय? इट इज. मग इजंट इट असं होणार ते. मग काय होणार? क्वेश्चन टॅग इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू स्टडी वेल, कॉमा, इजंट इट आहे की नाही? असं असतं. हां, तर नावच आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स, थोडासा कॉम्प्लेक्स आहे, पण लक्षात घ्यायचा प्रयत्न करा तुम्ही. सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज ओळखायला शिका. जे एकदम सरळ वाक्य असतं, ज्याच्यामध्ये कुठलाही कंजंक्शन नसतो, इफ, वेन नाही का? तर ते नसतो, तो मेन क्लॉज असतो. आणि ज्याच्यामध्ये कंजंक्शन म्हणजेच काय उभयान्वयी अवयव असतो, तो सबऑर्डिनेट क्लॉज असतो. तर क्वेश्चन टॅग बनवताना ते वाक्य जसं दिलेलं आहे तसं लिहून टाकायचं, कॉमा द्यायचा, परंतु जो मेन क्लॉज आहे त्याचाच विचार करायचा क्वेश्चन टॅग बनवताना. ओके. आणि त्यानुसार क्वेश्चन टॅग बनवायचा. ॲक्च्युली सरळ सेवा एक्झाममध्ये एवढे कठीण विचारत नाही, खूप सिम्पलच तुम्हाला विचारलं जातं. परंतु आपल्याला माहीत असावं, ते माहीत असणं गरजेचं आहे. न जाणो क्वेश्चन जर आलाच तर आपल्याला सोडवता आलं तर बरं असतं आहे की नाही? आपलेच मार्क्स वाढतात. परंतु मी जसं बघितलेलं तर एवढे हार्ड काही विचारत नाही. ठीक आहे. काही जे आपण शिकलेलं आहे ना आतापर्यंत, तर त्याच टाईपचे असतात जनरली. पण एखादा क्वेश्चन असू शकतो हार्ड, येतो कधी कधी, तर त्यावेळेस त्यामुळे तुम्ही शिकताना सगळंच शिकून घ्या ना, काय प्रॉब्लेम आहे? शिकून घ्यायचं, चांगलं असतं. नेक्स्ट टाईप आहे पॅसिव्ह व्हॉईस. म्हणजे जर वाक्य जर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये जर दिलेलं असेल, आहे की नाही? बहुतांशी ते ॲक्टिव्ह व्हॉईसमध्येच दिलेलं असतं. पण एखाद्या वेळेस जर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये जर वाक्य दिलेलं असेल, तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा? तर वाक्य पॅसिव्ह व्हॉईसमध्ये दिलेलं असेल, पण त्याचा क्वेश्चन टॅग मात्र ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये करायचा. दुसरं एक्झाम्पल बघा, मॅन इज नॉट बिटन बाय देम. नॉट बिटन बाय देम, मग हा पॅसिव्ह व्हॉईस आहे, सरळ सरळ दिसत आहे, आहे की नाही? मग याचा ॲक्टिव्ह व्हॉईस आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. काय होणार? मॅन इज नॉट बिटन बाय देम. तर याचा ॲक्टिव्ह व्हॉईस काय होतो? दे डू नॉट बीट मॅन. दे डू नॉट बीट मॅन. मग आता क्वेश्चन टॅग बघा, जसंच आहे तसं लिहून टाकायचं. दिलेलं वाक्य क्वेश्चनमध्ये, मॅन इज नॉट बिटन बाय देम, कॉमा, आणि ॲक्टिव्ह व्हॉईस काय आहे? दे डू नॉट बीट मॅन. मग याच्यामध्ये बघा हेल्पिंग वर्ब काय आहे? डू नॉट. परंतु आता मग दिसतंय ना, हेल्पिंग वर्ब दिसतोय आपल्याला, टेन्स लक्षात घ्यायची जरूरत नाही. डू नॉट आहे हेल्पिंग वर्ब. परंतु क्वेश्चन टॅग करताना काय करावं लागेल? जरी आता इकडे निगेटिव्ह आहे, डू नॉट आहे, मग क्वेश्चन टॅग करताना काय करावं लागेल? पॉझिटिव्ह करावं लागेल. मग नॉट निघून जाणार, डू राहणार. आणि शेवटी सर्वनाम काय येणार? दिलेलंच आहे, दे, आहे की नाही? मग मॅन इज नॉट बिटन बाय देम, कॉमा, डू दे, असं तो क्वेश्चन टॅग होय. थर्ड एक्झाम्पल बघा, ए मँगो इज इटन बाय चन्नू. चन्नू हे का छोट्या मुलाचं नाव आहे की नाही? मँगो इज इटन बाय चन्नू. आता याचा हा बघा, इटन बाय चन्नू हे काय? पॅसिव्ह व्हॉईस आहे. मग आता आधी याचा ॲक्टिव्ह व्हॉईस लक्षात घ्यावा लागेल. काय होतो? ए मँगो इज इटन बाय चन्नू म्हणजेच काय? ॲक्टिव्ह व्हॉईस काय होणार? चन्नू इट्स ए मँगो. हां, मग आता क्वेश्चन टॅग करताना ते वाक्य तसंच लिहून टाकायचं दिलेलं, ए मँगो इज इटन बाय चन्नू, कॉमा, आणि ॲक्टिव्ह व्हॉईस काय आहे याचा? चन्नू इट्स अ मँगो. आता याच्यामध्ये तुम्हाला काही हेल्पिंग वर्ब दिसताय का? दिसताय का? डू, कॅन काही दिसत आहे का? नाही. मग आता दिसत नाही, मग याचा टेन्स लक्षात घ्यायचा. कोणता आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. चन्नू इट्स अ मँगो. मग सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये काय येतात? हेल्पिंग वर्ब्स कोणते येतात? डू किंवा डज, आहे की नाही? परंतु चन्नू हा थर्ड पर्सन आहे, आहे की नाही? मग काय येणार? हेल्पिंग वर्ब कोणता येणार? डज, आहे की नाही? परंतु
दिलेलं म्हणजे जे हे जे वाक्य आहे, चन्नू इट्स अ मँगो, हे काय पॉझिटिव्ह आहे. इट्स अ मँगो ना. मग तिकडे काय होणार निगेटिव्ह म्हणजे डजला काय लागणार? नॉट लागणार. मग काय होणार? डझंट. आणि कोण मग शेवटी सर्वनाम काय येणार? चन्नू. चन्नू मुलगा आहे. मग काय येणार? डिडंट सॉरी डझंट ही. काय येणार? डझंट ही. मग काय होणार क्वेश्चन टॅग? ए मँगो इज इटन बाय चन्नू, कॉमा डझंट ही. आपला नेक्स्ट टाइप बघा 9 नंबर. तर याच्यामध्ये बघा टाइप वगैरे तसा काही नाही फरक, परंतु तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे की क्वेश्चन टॅग करताना धिस आणि दॅट जर दिलेलं असेल दिलेल्या वाक्यामध्ये, तर त्याचा इट होतो क्वेश्चन टॅग करताना. ठीक आहे, इट होतो. ठीक आहे. आणि जर व्यक्ती असेल तर ही किंवा शी होतो. म्हणजे पुरुष असेल तर ही होतो, स्त्री असेल तर शी होतो. ठीक आहे. आणि नंतर काय दोज आणि दीज दिलेलं असेल तर क्वेश्चन टॅग करताना त्यांचा काय होतो? दे. आहे की नाही. आणि मी अँड कोणी एखादी व्यक्ती असेल किंवा अनेक अनेक व्यक्ती असतील, मी अँड आणि कोणी दुसरी व्यक्ती असतील परत, तर क्वेश्चन टॅग करताना त्याचा काय होतो? कोणता सर्वनाम वापरला जातो शेवटी? वी. आहे की नाही. आपण काही एक्झाम्पल बघू याचे. तर पहिलं एक्झाम्पल बघा, धिस इज ब्युटिफुल. आहे की नाही. आता याचा क्वेश्चन टॅग काय होईल? वाक्य तसं तसं लिहून टाकायचं, धिस इज ब्युटिफुल कॉमा आणि इज आहे हेल्पिंग वर्ब म्हणून काय होणार इकडे? इजंट. परंतु आता इजंट धिस असं नाही करायचं. धिसचं काय होतं आपण बघितलं वरती, धिसचं काय होतं? इट. म्हणून काय होणार? इजंट इट. म्हणजे वाक्यामध्ये जरी धिस जरी असला तरी परंतु क्वेश्चन टॅग करताना त्याचा काय होतो? इट. ठीक आहे. दुसरं वाक्य बघा, दिस इज अ बॉय. काय होईल क्वेश्चन टॅग? दिस इज अ बॉय कॉमा इज हा हेल्पिंग वर्ब आहे म्हणून इकडे काय येणार? इजंट. आणि धिसचा काय होणार या ठिकाणी? दिस इज अ बॉय. आहे की नाही. बॉय विषयी बोलल्या जात आहे, एक व्यक्तीविषयी बोलल्या जात आहे की नाही. तर व्यक्तीविषयी बोलायचं असेल तेव्हा आपण क्वेश्चन टॅग करताना काय वापरतो? ही किंवा शी. आहे की नाही. ही किंवा शी. तर बॉयसाठी आता काय येणार या ठिकाणी? धिस जरी असला तरी इट नाही येणार या ठिकाणी. काय येणार? बॉय आहे म्हणजे व्यक्ती आहे म्हणून काय येणार? ही. काय येणार? ही. इजंट ही. जर वस्तू असती तर इट आला असता. आहे की नाही. परंतु व्यक्ती आहे म्हणून काय येतो या ठिकाणी? ही येतो. जर वाक्यामध्ये जर यू असला तर त्याचा यूच होणार इकडे पण. ठीक आहे. आय जर असला तर आयच होणार. आहे की नाही. हां. परंतु धिस असेल, ठीक आहे, किंवा दॅट असेल आणि जर व्यक्ती असेल तर ही किंवा शी होतो. पुरुष असेल तर ही, स्त्रीलिंगी असेल तर शी. ठीक आहे. अशा प्रकारे असतं. नंतरचा टाईप बघा, लिटल, फ्यू, हार्डली, स्कार्सली, रेअरली आणि सेल्डम. हे जर शब्द असतील तर यांचा क्वेश्चन टॅग कसा करायचा? ठीक आहे. यांनी जर सुरुवात झाली असेल तर क्वेश्चन टॅग कसा करायचा? बघा, हे जे वर्ड्स आहेत लिटल, फ्यू, हार्डली, स्कार्सली, रेअरली, सेल्डम, आहे की नाही. तर हे थोडंसं निगेटिव्ह अर्थाने वापरले जातात वाक्यामध्ये. निगेटिव्ह अर्थाने वापरले जातात. आहे की नाही. तर आपण जर असं म्हटलं की समजा फ्यूचं मी एक्झाम्पल घेतो की फ्यू मेन आर गुड इन सोसायटी. फ्यू मेन आर गुड इन सोसायटी. फ्यू मेन म्हणण्यापेक्षा आपण म्हणू फ्यू पीपल आर गुड इन सोसायटी. तर याचा अर्थ काय होईल की सोसायटीमध्ये बाबा थोडेच लोक चांगले असतात किंवा थोडेच लोक चांगले आहेत सोसायटीमध्ये. तर म्हणजे काय की जास्तीत जास्त लोक हे चांगले नाही आहेत असं त्याचा अर्थ. हे काही रिअल फॅक्ट नाही आहे. आपल्या समाजामध्ये जास्तच लोक चांगले आहेत. ठीक आहे. त्यामुळे समाज आपलं चालत आहे, देश चालत आहे. ठीक आहे. जास्तच लोक चांगले आहेत. ठीक आहे. परंतु हे आपण एक्झाम्पल म्हणून घेतोय की फ्यू पीपल आर गुड इन सोसायटी. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की समाजामध्ये थोडेच लोक चांगले आहेत. म्हणजेच काय की जास्तीत जास्त लोक चांगले नाही आहेत असं याला म्हणायचं आहे. आहे की नाही. हे निगेटिव्ह अर्थाने या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणून फ्यू, लिटल, हार्डली, स्कार्सली, रेअरली, सेल्डम हे जर शब्द आले असतील वाक्यामध्ये तर तो वाक्य निगेटिव्ह अर्थाने वापरलेला आहे असं समजायचं. समजत आहे ना. म्हणजे जर आपण असं म्हटलं, मी दुसरा एक्झाम्पल घेतो, हार्डली एनीबडी वॉज प्रेझेंट देअर. हार्डली एनीबडी वॉज प्रेझेंट देअर म्हणजे काय की मुश्किलीनं तिथं बाबा कोणीतरी होता, उपस्थित होता.
आहे की नाही. आपण एका ठिकाणी गेलो, मस्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे की नाही. मस्त ॲडव्हर्टाइज केलेली आहे आणि आपल्याला वाटलं काहीतरी बाबा खूप मोठा काहीतरी कार्यक्रम होणार आहे की नाही. आपणही चांगले कपडे घालून गेलो आहे की नाही. 2 महिने पॉलिश न केलेले शूजला पॉलिश चमकवलं आहे नाही आणि गेलो आपण चांगला तिथं वाटाकाटक टक करत आहे की नाही. आणि तिथं जाऊन बघतो तर काय, काळं कुत्रं होतं तिकडं भू करत एक. हां, हां. बाकी कोणी नव्हतं. मग आपण दुसऱ्याला सांगताना काय वैतागून आपण काय म्हणणार चहा पिताना? मित्रासोबत चहा प्यायला गेल्यानंतर आपण काय म्हणणार? अरे की हार्डली एनीबडी वॉज प्रेझेंट देअर. आहे की नाही? चुकून मुश्किलीनं कोणी असला तर तिथं होता. तर हे काय पॉझिटिव्ह वाक्य आहे का? नाही, हे निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक सूर आहे याला. म्हणून या वाक्यानं जर सुरुवात झाली असेल किंवा वाक्यात जर हे शब्द असतील लिटल, फ्यू, हार्डली, स्कार्सली, रेअरली, सेल्डम आहे की नाही? तर ते वाक्य नकारार्थी वापरलेलं असतं. तर यांचं क्वेश्चन टॅग कसं करायचा ते आपण बघू. ठीक आहे. आता बघा एक्झाम्पल बघा. नंबर 1, फ्यू बुक्स आर इम्पॉर्टंट आहे की नाही. म्हणजे काय की काहीच पुस्तकं बाबा महत्त्वाची आहेत आहे की नाही. निगेटिव्ह सूर आहे याला. मग याचा क्वेश्चन टॅग कसं होणार ते वाक्य तसंच लिहायचं. फ्यू बुक्स आर इम्पॉर्टंट. आता हे जे फ्यूने जी सुरुवात होते आपण बघितलं की ते वाक्य कसं असतं निगेटिव्ह असतं. हे जर शब्द असतील वाक्यामध्ये तर ते निगेटिव्ह. मग इकडे काय बनवावं लागेल आपल्याला कॉमा दिल्यानंतर काय बनवावं लागेल त्याला पॉझिटिव्ह आहे की नाही. हां, तर मग हेल्पिंग वर्ब बघा काय आहे फ्यू बुक्स आर इम्पॉर्टंट. कोणता हेल्पिंग वर्ब आर आहे म्हणून आर हेल्पिंग वर्ब. पण आता नॉट लावणार का आपण याला? नाही, कारण फ्यूने सुरुवात झालेली आहे. तर हे जे वर्ड्स आहेत तुम्ही लक्षातच ठेवा. हे लिटल, फ्यू, हार्डली, स्कार्सली, रेअरली, सेल्डम आणि यांचे अर्थ पण शोधून ठेवा तुम्हाला माहीत नसतील तर. हां, तर हे निगेटिव्ह यांनी जर सुरुवात झाली असेल किंवा वाक्यात जर हे वर्ड असतील तर तो वाक्यच निगेटिव्ह असतो. म्हणून इथं आरला नॉट लावायची गरज नाही आहे की नाही. कारण ते वाक्यच निगेटिव्ह आहे म्हणून काय येणार इथे आर हेल्पिंग वर्ब. आणि आर नंतर आता बघा सर्वनाम काय येणार फ्यू बुक्स आहे की नाही. बुक्स अनेक वचन आहे म्हणून काय येणार आर दे. काय येणार आर दे. पण आता या फ्यूच्या जर समोर जर ए लागला समजा, हा काय होता वरचा वाक्य फ्यू बुक्स आर इम्पॉर्टंट. पण आता ए जर लागला तर मात्र अर्थ बदलतो. हे जे निगेटिव्ह वाक्य होतं ते पॉझिटिव्ह बनून जातं. बघा वाक्य बघा आता दुसरं ए फ्यू बुक्स आर इम्पॉर्टंट. तर याचा आता सूरच बदलतो, अर्थ बदलतो. म्हणजे नुसतं जर या वर्डने जर सुरुवात झाली तर ते निगेटिव्ह वाक्य असतं. परंतु त्यांच्या आधी जर ए लागला आर्टिकल ए फ्यू बुक्स आहे की नाही. हा जर लागला आर्टिकल. आता तुम्ही म्हणणार की इथं बुक्स आहे मग इथं ए कसा लागला. ए तर एक बुक आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण वापरतो. मग इथं बुक्स आहे अनेक वचन आहे ए कसा वापरला. तर बघा ही लँग्वेज आहे. लँग्वेज कशी डेव्हलप होते. आपण रोज रोज जे शब्द बोलतो आहे की नाही त्या प्रवाहातून रोजच्या बोलण्यातून शेकडो वर्षाच्या बोलण्यामधून लँग्वेज ही प्रवाहित होत असते आहे की नाही. त्यामुळे लँग्वेजला तुम्ही असं मॅथमॅटिक्समध्ये बांधून नाही शकत की 2 आणि 2 4च होणार, 4 आणि 2 6च होणार. असं लँग्वेजमध्ये असं नसतं. लँग्वेजमध्ये एकाच वाक्याचे अनेक अर्थ होतात. एकाच वाक्याचे अनेक अर्थ होतात. ठीक आहे. ते कुठल्या प्रकारे बोललं जात आहे. जरी सारख्याच पद्धतीनं जरी बोलले असेल तर त्याचं कॉन्टेक्स्ट काय आहे की नाही. कोणत्या संदर्भात ते बोललेलं आहे की नाही. शब्द तेच असतात पण त्यांचे अर्थ मात्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या परिस्थितीनुसार ते वेगवेगळे होतात. कारण ही लँग्वेज आहे, भाषा आहे. त्यामुळे आपण जरी काही याला नियम बांधून दिले असले तरी परंतु भाषेला तुम्ही असं बांधून ठेवू नाही शकत नियमांमध्ये. ठीक आहे. म्हणून जर असं फ्यूच्या समोर ए आला किंवा या वर्ड्स हे सगळे जे वर्ड्स आहेत लिटल, फ्यू, हार्डली, स्कार्सली, रेअरली, सेल्डम यांच्या अगोदर जर ए आला तर त्याचा अर्थ काय होतो की ते वाक्य आता काय होणार पॉझिटिव्ह आहे की नाही. जर ए नसेल तर ते निगेटिव्ह त्यांचा अर्थ होतो. त्यांनी जर सुरुवात झाली किंवा वाक्यामध्ये ते फक्त तेच असतील वर्ड्स लिटल, फ्यू, हार्डली, स्कार्सली, रेअरली, सेल्डम हे जर असतील तर ते वाक्य नकारार्थी असतं. परंतु त्यांच्या आधी जर ए लागला तर मात्र ते वाक्य होकारार्थी होतं. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग आता हे एक्झाम्पल बघा ए फ्यू बुक्स आर इम्पॉर्टंट म्हणजे काय की याचा अर्थ काय होतो बघा. आता नुसतं फ्यू बुक्स आर इम्पॉर्टंट असतात तर त्याचा अर्थ असता की थोडेच पुस्तकं महत्त्वाची आहेत बाबा. परंतु ए फ्यू बुक्स आर इम्पॉर्टंट तर हा वाक्य होकारार्थी होतो आणि याचा अर्थ काय होतो की थोडे पुस्तके महत्त्वाची आहेत. म्हणजे याचा अर्थ असा नाही की बाबा सगळीच पुस्तकं टाकाऊ आहेत. नाही की थोडे पुस्तकं महत्त्वाची आहेत. हे अशा प्रकारे याचं पॉझिटिव्ह वाक्य होतं. दोघांमधला फरक लक्षात घ्या.
थोडेच पुस्तकं महत्त्वाचे आहेत आणि थोडे पुस्तकं महत्त्वाची आहेत. थोडेच पुस्तकं महत्त्वाची आहेत म्हणजे काय, बाकी पुस्तकं महत्त्वाची नाहीत, निगेटिव्ह सूर आहे. परंतु थोडे पुस्तकं महत्त्वाची आहेत, पॉझिटिव्ह सूर आहे. म्हणजे काय, सगळीच पुस्तकं टाकाऊ नाहीत, तर काही पुस्तकं, थोडे पुस्तकं महत्त्वाची आहेत. ठीक आहे. म्हणून या वर्ड्सच्या समोर जर ए लागला तर ते वाक्य पॉझिटिव्ह होतं, होकारार्थी होतं. ठीक आहे. तर बघा, हे जे सेंटेन्स आहे, ए फ्यू बुक्स आर इम्पॉर्टंट, आहे की नाही. तर ए फ्यू बुक्स आर इम्पॉर्टंट याचा क्वेश्चन टॅग कसा होणार मग, ते वाक्य तसं लिहून टाकायचं, ए फ्यू बुक्स आर इम्पॉर्टंट, कॉमा आर आहे हेल्पिंग वर्ब आणि हे आता ए लागल्यामुळे हे वाक्य होकारार्थी झालेलं आहे. मग आता इकडे काय बनवावं, त्याला निगेटिव्ह बनवावं लागेल. मग आरला काय लावावं लागेल, नॉट आरंट, आहे की नाही. आणि फ्यू बुक्स आहे की नाही, अनेक वचन असल्यामुळे काय येणार मग, सर्वनाम दे, आरंट दे. परत दुसरं एक्झाम्पल बघा समजण्यासाठी, लिटल वॉटर इज फाउंड इन दॅट एरिया. आता लिटलने सुरुवात झाली आहे, मग कोणतं वाक्य असणार आहे, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह असणार आहे, निगेटिव्ह असेल, कारण लिटलने सुरुवात झालेली आहे की नाही. लिटल वॉटर इज फाउंड इन दॅट एरिया म्हणजे काय, त्या एरियामध्ये बाबा थोडंसंच पाणी सापडलेलं आहे. मग आता याचा क्वेश्चन टॅग काय होणार, ते तसं लिहून टाका, कॉमा द्या. आणि आता हेल्पिंग वर्ब बघा काय आहे, इज, आहे की नाही. याला नॉट लावावं लागेल का, नाही, कारण हे लिटलने सुरुवात झालेली आहे म्हणजे वाक्यच निगेटिव्ह आहे. मग हेल्पिंग वर्ब येणार इज. आणि आता सर्वनाम काय येणार, लिटल वॉटर, आहे नाही, वॉटरसाठी काय येणार मग, इट. सर्वनाम काय येणार, इट, कारण वस्तू आहे म्हणून काय येणार, इज इट, आहे की नाही. वॉटरविषयी बोलले जाते म्हणून इट, इज इट, आहे की नाही. आता दुसरं बघा नंतरचं वाक्य, ए लिटल वॉटर इज फाउंड इन दॅट एरिया. आता याचा अर्थच बदलतो, आहे की नाही. मगाशी काय होतं की बाबा त्या एरियामध्ये थोडंसंच पाणी सापडलेलं आहे, परंतु इथं ए लागल्यामुळे काय होतं, हा पॉझिटिव्ह वाक्य बनून जातो, होकारार्थी बनून जातो हा वाक्य. मग काय होणार, ए लिटल वॉटर म्हणजे काय की या एरियामध्ये थोडं पाणी सापडलेलं आहे म्हणजे काय, अगदीच ती जमीन जी आहे ती अगदी शुष्क जमीन नाही आहे बाबा. ठीक आहे, तो एरिया एकदमच शुष्क नाही आहे, कोरडा एरिया नाही आहे, तर थोडंसं वॉटर त्या ठिकाणी सापडलेलं आहे म्हणजे होकारार्थी सूर आहे या वाक्याला. तर ए या वर्ड समोर जेव्हा ए लावला जातो तेव्हा तो वाक्य होकारार्थी बनतो. आणि ए जर नसेल, तेच असतील वर्ड्स फक्त, तर तो निगेटिव्ह अर्थाने ते वापरले जातात. ठीक आहे. मग आता इथं ए लागलेला आहे, ए लिटल, लिटल समोर ए लागलेला आहे, ए लिटल, मग हा होकारार्थी वाक्य. मग काय करायचं, काही नाही, ते वाक्य तसं लिहून टाकायचं, कॉमा द्यायचा. आणि आता याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब शोधायचा, कोणता हेल्पिंग वर्ब, इज. ए लिटल वॉटर इज, इज आहे ना, मग हा इज आहे. मग आता हे वाक्य ए असल्यामुळे होकारार्थी आहे की नाही. मग याला काय बनवावं लागेल, कॉमा नंतर निगेटिव्ह, म्हणजे इजला काय लावावं लागेल, नॉट. मग काय होणार, इजंट, आहे की नाही. मग आता सर्वनाम काय येणार, लिटल वॉटर, वॉटर आहे की नाही, एक वचनच आहे मग, आणि वस्तू आहे, मग काय येणार त्यासाठी सर्वनाम, इट, ठीक आहे ना, इजंट इट. ए लिटल वॉटर इज फाउंड इन दॅट एरिया, इजंट इट. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला क्वेश्चन टॅग या ठिकाणी झालेला आहे संपूर्ण. ठीक आहे. आता पहिला जो व्हिडिओ होता, पहिला पार्ट जो होता त्याच्यामध्ये तर सर्व सिम्पलच होतं, आहे की नाही. फक्त आता मी तुम्हाला हे जे 10 टाईप्स शिकवलेले आहेत ते व्यवस्थित करा, ते व्यवस्थित शिकून घ्या, आहे की नाही. एवढं तर आपण करू शकतो, करायलाच पाहिजे. बघा, मेहनतीशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. ठीक आहे. आपल्या अवकाशामध्ये उपग्रह फिरत आहेत, चक्कर मारत आहेत, त्याच्या मागे देखील कुणाची तरी मेहनत आहे की नाही. तुम्ही मोठमोठ्या बिल्डिंग्स बघता, गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग असू द्या किंवा काही खाजगी बिल्डिंग असू द्या, त्या बिल्डिंग अशाच उभ्या नाही आहेत, त्याच्या मागे कोणतरी मेहनत केलेली आहे. ठीक आहे. काहीही असंच उभं राहत नाही आपोआपच. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला जर आपलं इंग्लिश जर बिल्ड करायचं असेल, बनवायचं असेल, तर तुम्हाला मेहनत तर घ्यावीच लागेल, आहे की नाही, रोज थोडं थोडं, आहे की नाही. मग आता मी तुम्हाला इथे शिकवत आहे हे अशा प्रकारे, तर ते व्यवस्थित तुम्ही शिकून घ्या, नोट्स काढा त्याचे, आहे की नाही, समजून घ्या. आणि हा जो आता क्वेश्चन टॅगचे हे जे 3 पार्ट्स आहेत, हे जर तुम्ही 2-3 वेळा बघितले तर तुम्हाला सर्व समजून जाईल ते. ठीक आहे. आणि मी तर तुम्हाला इथं खूप म्हणजे डीपमध्ये शिकवलेलं आहे. एक्झाममध्ये एवढं डीपमध्ये विचारत नाही, सिम्पलच विचारले जातात. ठीक आहे. परंतु तुम्हाला जर डीपही जर माहीत असतील, तर सिम्पल सोडवणं हे अगदी सोपं होऊन जातं. आणि डीपमधून जरी एखादा क्वेश्चन आला, तर तो इतरांना येत नाही, पण तुम्हाला येऊन जातो आणि तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होऊन जातो कॉम्पिटिशनमध्ये, आहे की नाही. तुम्ही वर येता थोडंसं. आणि बघा रे, तुम्हाला जर येत असलं ना, तो एक कॉन्फिडन्स तो एक वेगळाच असतो, आहे की नाही.
कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे, की आपल्याला येतो बाबा ही गोष्टच खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं आणि काय करता तुम्ही टाईम बघा ना, इकडे-तिकडे टाईम वेस्ट करण्यापेक्षा आणि काहीतरी शिकून घेतलेलं बरं असतं ना, चांगलं असतं थोडंसं. आपलाच आत्मविश्वास वाढतो, की नाही आधी मला येत नव्हतं, पण आता मला येतं बाबा गड्या, हे इतकं सोपं होतं हे, आहे की नाही? आता मला येतं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आहे की नाही? इकडे-तिकडे जाऊन काहीतरी हे असं झालं ना, तसं झालं, दुनियाच्या गोष्टी करून आपल्याला काहीही मिळणार नाही. आपण तिथंच राहणार आहोत. ठीक आहे? म्हणून स्वतःच्या गोष्टी करा, स्वतःच्या लाईफच्या गोष्टी करा. आपलं लाईफ खूप इम्पॉर्टंट आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. ते असं वेस्ट नका घालू. इट्स व्हेरी, व्हेरी प्रिशियस थिंग. ठीक आहे? त्यामुळे आपला वेळ जो आहे तो व्यवस्थित समजून-उमजून वापरा. कुठं वेळ द्यायचा, कुठं नाही द्यायचा. फालतू टाईमपास करायचा नाही. जिथून काही आपल्याला मिळत नाही आहे, काही होत नाही आहे, तिथं टाईम वेळ वाया घालवून काय फायदा आहे सांगा मला तुम्ही? काही नाही ना, आहे की नाही? जिथून आपल्याला काही मिळत आहे बाबा, काहीतरी आउटपुट होत आहे, काहीतरी मिळणार आहे त्यातून आपल्याला, तिथं घालवला वेळ तर आपण समजू शकतो, आहे की नाही? त्यामुळे मेहनत घ्या, बिल्डअप करा तुमचं इंग्लिश व्यवस्थित, जे आपल्याला येत नाही ते शिकून घ्या, समजून घ्या. हळू डे बाय डे बेटर बना, आहे की नाही? कॉन्फिडंट व्हा आणि चांगले मार्क्स मिळवा. मिळतात आपोआपच. तुम्हाला आलं की मिळणारच आहे. काही त्यात इश्यू नाही आहे. पण तुम्ही हे समजून घ्या. हे 2-3 वेळा बघा हे व्हिडिओज. हे व्हिडिओज परत-परत बघितले तुम्ही की तुम्हाला ते आपोआप समजून जाईल. ठीक आहे मग? अशा प्रकारे तर हा झाला आपला क्वेश्चन टॅग या ठिकाणी. ठीक आहे? असंच आपण पुढे टॉपिक आपण शिकत जाऊ, आहे की नाही? आणि डे बाय डे आपण बेटर होत जाऊन कालच्यापेक्षा आपण आज चांगलं असलं पाहिजे. हेच सक्सेस आहे. काल जो मी होतो त्याच्यापेक्षा आज मी चांगला असलो पाहिजे. धिस इज द सक्सेस. ओके. बाकी गोष्टी तर आपोआप मग ॲड होत राहतात. ठीक आहे. जे व्हायचं आहे ते नोकरी म्हणा, पैसे म्हणा, दौलत आहे, इज्जत आहे, शोहरत आहे की नाही? हां, मग ते आपोआप येतं. तुम्ही चांगले झाले, बेटर झाले, कालच्यापेक्षा आज व्यवस्थित झाले, तर त्या गोष्टी आपोआप येतातच. त्यासाठीच प्रयत्न करायचा रात्रंदिवस. ठीक आहे? ओके. बाय. ये क्या रे? संदेश सर की अगली वीडियो कौन सी होगी? पता नहीं भाई, लेकिन जो भी होगी अच्छी होगी। हाँ।